आज आपण किसलेल्या कैरीचे लोणचं करणार आहोत। त्यासाठी एक तोतापुरी कैरी घेतली आहे। पाव किलो कैरी आहे। कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। कैरीचा पुढचा आणि मागचा भाग काढून टाकूया। कैरी किसून घेऊया। मी कैरी सालासहित किसणार आहे, तुम्ही साल काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने सर्व कैरी किसून घ्यायची। लोणच्यासाठी कैरी कडक घ्यायची। कैरीचा गर असा पांढरा असला पाहिजे, म्हणजे लोणचं चवीला चांगलं लागतं आणि छान टिकतं। सर्व कैरी किसून घेतली आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। 3 चमचे गूळ घेतलाय, गूळ चिरून घेतलाय तो टाकूया। गूळ टाकल्यामुळे छान आंबट गोड चवीचं लोणचं तयार होतं। सर्व मिक्स करून घेऊया। बाउल मध्ये काढून घेऊया। 10 ते 15 मिनिटं साईडला ठेवून देऊया। गॅसवर पॅन तापत ठेवलाय। पॅन गरम झालाय। 2 चमचे मोहरीची डाळ टाकूया। 1 चमचा बडीशोप, 10 ते 12 मेथीचे दाणे, 5 काळी मिरी, 3 लवंगा। मंद गॅसवर सर्व हलकसं भाजून घ्यायचंय। खूप भाजायचं नाही, याच्यामधला दमटपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं। 1 ते 1.5 मिनिट सर्व छान भाजून घेतलंय। छान सुगंध सुटलाय। आता मी हे काढून घेते। भाजून घेतलेलं सर्व साहित्य थंड झालंय। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचंय। लोणच्यासाठी फोडणी करून घेऊया। गॅसवर फोडणीचा पॅन तापत ठेवलाय। 3 चमचे तेल टाकूया। तेलामधून धूर निघेपर्यंत तेल छान गरम करून घ्यायचंय। लोणच्यासाठी मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय। तेलामधून धूर यायला लागलाय। तेल छान कडकडीत गरम झालंय। आता मी गॅस बंद करते। तेलाचं तापमान थोडं कमी झाल्यावर उरलेली फोडणी करून घेऊया। तेलाचं तापमान कमी झालंय, उरलेली फोडणी करूया। छोटा पाव चमचा हिंग टाकते। छोटा अर्धा चमचा हळद। मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मसाले टाकूया। 1 चमचा लोणच्याचा तयार मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर। काश्मीरी मिरची पावडरमुळे लोणच्याला छान रंग येतो। सर्व मिक्स करून घेऊया। थंड झालं की ही फोडणी आपण लोणच्यावर टाकूया। फोडणी छान थंड झाली आहे। ही थंड झालेली फोडणी टाकूया। फोडणी पूर्णपणे थंड झाल्यावरच टाकायची आहे। सर्व छान मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतलंय। सर्व साहित्य छान एकजीव झालंय। आपण हे अर्धा तास साईडला ठेवून देऊया। छान झालंय आपले किसलेल्या कैरीचं लोणचं।